नमस्कार. इथे अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो, हळद आणि थोडंसं हिंग घालून कुकरमधनं शिजवून घेते. डाळ शिजून झालेली आहे. आता भांड्यात काढून घेते आणि रवीने घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे. आता गॅसवर उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते आणि खाली उतरून ठेवते. आता डाळीला फोडणी घालण्यासाठी भांड्यात तेल घेतलेले आहे. त्यात एक छोटा चमचा राई आणि जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर 2 सुक्या मिरच्या घालते. 4 लसणीच्या पाकळ्या चिचून घेतलेल्या घालते आणि कढीपत्ता घालते आणि लसूण लालसर होईपर्यंत परतून घेते. लसूण लालसर झालेले आहे. आता थोडंसं हिंग घालते फोडणीत. मिक्स करून घेते. गॅस बंद करते आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालते. मिक्स करून घेते आणि उकळून ठेवलेल्या डाळीला वरून फोडणी घालते आणि झाकण लावून घेते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. आता मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे. इथे 3 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 4 मिरच्या आणि जिरं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेते. इथे भांड्यात अर्धा कप बेसन घेतलेले. त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालते. एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, हळद, छोटा चमचा ओवा आणि मिक्सरमधनं वाटून घेतलेलं वाटप घालते. बारीक चिरलेला कांदा, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. आता थोडं थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता झाकण लावून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. 10 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि पाणी घालते. त्यात मिश्रण ओलसर करून घेते. इथे भिडं घेतलेलं आहे गरम करायला. त्याच्यावर तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर टोमॅटोचा पोळा करून घेते. पसरवून घेते. 3-4 मिनिटांनी दुसऱ्या बाजूने भाजून घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घेते. वरून थोडंसं तेल घालते. दोन्ही बाजूने छान खरपूस भाजलेलं आहे. टोमॅटोचा पोळा तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.